कसं आहे, शिक्षकांचं लेक्चर सुरू झालं की सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं असतं, असा एक प्रघात आहे. परंतु हा सार्वजनिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे. माझं लेक्चर नाही, त्यामुळे मी 55 मिनिटं न बोलता 5 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करेन. व्यासपीठावर उपस्थित आपल्या भुसावळ शहराची शान व राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व माझे मामा संजयजी सावकारे, भुसावळ शहराच्या प्रभारी नगराध्यक्षा व माझ्या प्रभागाच्या नगरसेविका शैलजाताई नारखेडे, आदरणीय युवराज भाऊ, मनोज भाऊ बियानी, यावल नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा पाटीलताई, सर्व सन्मानार्थी, भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रवीण पालक सर, माझे मेहुणे डॉक्टर तुषार पाटील, उपस्थित पत्रकार आणि या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी खास आलेले माझे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व बंधू आणि भगिनी. ज्यावेळेला मला गणेश वाघ व जगदीश पाटील सर यांचा एकाच वेळी फोन आला की सर या वर्षीच्या पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे, त्यावेळेला मी थोडंसं साशंक झालो. मला असं वाटलं की मी असं काय मोठं काम केलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं की नवरत्न पुरस्कार आहे. आणि भुसावळमध्ये मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला की माननीय प्रवीण पालक सर किंवा तुषार दादा असतील, असे खूप सारे रनिंगच्या क्षेत्रात किंवा आरोग्याच्या क्षेत्रात खूप चांगलं कार्य करणारे तारे या शहरात आहेत. मग त्यांनी सांगितलं की नाही सर, तुम्ही ऐका, तुमचं नाव आहे, तुम्ही त्या दिवशी या. मग माझ्या डोळ्यासमोर रनिंगचा असेल, आरोग्याच्या संबंधित असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील माझा प्रवास थोडा थोडा डोळ्यासमोर सरकला. मला सांगायला आनंद वाटेल सर्व मान्यवरांना, ज्या वेळेला डिसेंबर 2017 मध्ये जळगाव मॅरेथॉनसाठी जळगावचे काही रनर्स भुसावळ शहरात आले होते, त्यावेळेला त्यांनी प्रोमो रन घेतला होता व त्या प्रोमो रन मध्ये भुसावळ शहरातील खूप सारे नागरिक सहभागी झाले होते. व त्यावेळी प्रॅक्टिसचा एक भाग म्हणून आम्ही सर्वांनी धावायला सुरुवात केली. रेल्वे क्रीडांगणापासून सुरू होणारी ही धाव ज्यावेळी ऑफिसर्स कॉलनीला 3 वेळा वळसा घालून पुन्हा रेल्वे क्रीडांगणावर यायची, तर तो पूर्ण 5 किलोमीटरचा अंतर असायचं. तर मी खूप प्रयत्न करायचो, मी 400 मीटर पेक्षा जास्त धावू शकत नव्हतो. त्यावेळेला माननीय प्रवीण पालक सर आमच्या सर्व धावपटूंच्या पुढे असायचे, पुन्हा मागे यायचे आणि जसं एखादा शिक्षक प्रत्येक गोष्ट गिरवायला शिकवतो तसं आमच्या सोबत ते धावायचे. आणि असं करता करता 400 मीटर, 500 मीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर असं करता करता आम्हाला पुढे धावायला त्यांनी शिकवलं. परंतु या सगळ्या प्रवासात मला एक अधिक प्रेरणादायी व्यक्ती भेटल्या की आम्ही सर्व पुरुष थोडेसे आळशी होतो आणि थोडंसं थकायला लागलं की आम्ही थोडंसं रस्ता बदलवायचो आणि पायी चालायला लागायचो. त्यावेळी माझ्या मोठ्या भगिनी डॉक्टर चारुलता पाटील या मागून धावत यायच्या आणि त्यावेळेला म्हणायच्या की चला चला धावायचंय. ती एक मोठी प्रेरणा होती की चला महिला धावतायत तर आपण सुद्धा धावायला हवं. आणि माझा बालपणीचा मित्र ब्रिजेश लाहोटी, तो कमी वेळात पूर्ण 5 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायचा. तर या 3 व्यक्तींपासून प्रेरणा घेऊन मी धावायचा निर्धार केला. आणि बघता बघता मी सुरुवातीला सांगितलं 400 मीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटरच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी सहभागी झालो आणि यशस्वी झालो. चाळीसगाव तालुक्यातील रईपुरी या लहानशा गावातून आमचं कुटुंब भुसावळ येथे स्थायिक झालं आणि वडिलांच्या नोकरी निमित्ताने भुसावळकरांनी आम्हाला सर्वांना आपलंसं केलं. तर
या संपूर्ण प्रवासामध्ये वेगवेगळे स्पर्धांमध्ये जेव्हा आम्ही भुसावळचे सर्व धावपटू संजू भाऊ सहभागी होतो, त्यावेळेला राज्यभरातून खूप सारे लोक भुसावळबद्दल आणि इथल्या क्रीडा संस्कृतीबद्दल अभिमानाने विचारतात आणि त्याचा आम्हाला खरा आनंद होतो. मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासात जेव्हा मी जळगावहून सकाळी भुसावळला इथे येतो आणि संपूर्ण रनिंग असेल, त्यानंतर आमची स्विमिंगची ऍक्टिव्हिटी असेल, घरी आल्याबरोबर 10:30 वाजता पुन्हा कॉलेजला उपस्थित व्हायचं असतं. तर त्यावेळेला ज्या वेळेला माझी गाडी भुसावळला आमच्या घरी येते, त्यावेळेला आमच्या आईची आणि दीपालीची सारखी लवकर सुरू होते की याला 5 ते 10 मिनिटात नाश्ता द्यायचा, चहा द्यायचा आणि याला लगेच जळगावसाठी रवाना करायचा. मला असं वाटतं की या माझ्या या संपूर्ण प्रवासात या सर्व लोकांचं खूप मोठं योगदान आहे. मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. त्यानंतर